महाराष्ट्राची जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजप शिवसेनेच्या दलालांना लाडके भाऊ लाडक्या बहिणी म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी या महाराष्ट्राच्या जनतेला खोटे आश्वासन दिले. एकनाथ शिंदेने सांगितलं लाडके भाऊ लाडक्या बहिणींना आणि या प्रशिक्षणार्थ्यांना 6 महिन्यात आम्ही परमनंट करू, तरुणांना 10 लाख तरुणांना आम्ही रोजगार देऊ, परंतु यांनी ते दिलं नाही. त्यांना घरचा रस्ता दाखवला. 16 जानेवारी 2025 रोजी स्वर्गवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी स्वतः अभिलालदादा देवरे आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या वतीने चर्चा केली आणि लाडक्या बहिणींना लाडक्या भाऊंना परत मुदतवाढ व्हावी यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजितदादांनी चर्चा केली आणि ती मुदतवाढ दिली 7 मार्च रोजी. परंतु महाराष्ट्राचे 35 जिल्ह्यांच्या तरुणांचा ब्रेक पाडला. म्हणून 21 मार्च रोजी अभिलालदादा देवरे मी स्वतः मंत्रालयाकडे धाव घेतली आणि 24 मार्च रोजी परत धुळे जिल्ह्याचा GR काढला. मला एकच विश्वास होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि आपला देश स्वातंत्र्य याच्यावर विश्वास ठेवून धुळे जिल्ह्याला मी अखंडमध्ये 6+5 एकूण 11 महिन्या प्रशिक्षण कामगार कायद्यामध्ये मिळून आपल्याला न्याय मिळावा या भूमिकेतनं माझा लढा चालू ठेवला. कारण आपल्या राज्यामध्ये संविधान असल्या कारणामुळे संपूर्ण राज्याला जर कामगार एका व्यक्तीला लागला म्हणजे संपूर्ण राज्याला कामगार कायदा लागू होतो. कलम क्रमांक 14, 16, 19, 21, 23, 39, 41, 43, 46, 51 हे जे तसेच आंतरराष्ट्रीय उडार 1948 नुसार मी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडके भाऊ लाडक्या बहिणींना न्याय मिळवून देऊ शकतो असा मला विश्वास आहे. तसंच मी स्वतः 11 महिने प्रशिक्षण घेतल्यामुळे तर वर्ग शिक्षक म्हणून माझे नोंद आहे. कामगार कायदा 240 दिवसाचा आहे. 334 दिवस मी स्वतः काम केलेलं आहे. त्यानुसार आपण कोर्टात गेल्यावर 100% मी तरुणांना न्याय देऊ शकतो. परंतु महाराष्ट्रातील सर्व लाडके भाऊ लाडक्या बहिणींनी मला साथ देणं अपेक्षित आहे. ज्या प्रकारे 11 महिन्यात प्रशिक्षण घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राच्या लाडके भाऊ लाडक्या बहिणींना घरचा रस्ता दाखवला, त्याच प्रकारे लाडके भाऊ लाडक्या बहिणीसुद्धा त्यांना घरचा रस्ता दाखवावा असं मी अपेक्षा करतो. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, नरेंद्र मोदी असो, या भाजप शिवसेनेचे दलालांनी महाराष्ट्राचे धनगर समाजाला आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं नाही. 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचा शब्द दिला, तो पूर्ण केला नाही. ओबीसी समाजाला फसवलं, धनगर समाजाला फसवलं, आदिवासी समाजाला फसवलं, मराठा समाजाला फसवलं. एवढंच काही यांनी शेतकऱ्यांना फसवलं. शेतकऱ्यांना सांगितलं कर्जमाफी करू, शेतकऱ्यांना सांगितलं हमीभाव देऊ, परंतु त्यांनी दिलं नाही. म्हणूनच आम्ही त्यांचा निषेध करतो आणि जोपर्यंत या महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत अभिलालदादा देवरे माघार घेणार नाही हा ठाम विश्वास सांगतो. आणि भारतीय राज्यघटनेचा वर जो माझा विश्वास आहे तो विश्वास महाराष्ट्राच्या जनतेने ठेवावा एवढं बोलून त्याच पद्धतीने मी महाराष्ट्राच्या लाडके भाऊ लाडक्या बहिणींच्या भविष्यासाठी तसेच धनगर समाजाच्या भविष्यासाठी 16 दिवस अन्नत्याग या सुट्रेपाडा पुण्यनगरीमध्ये केलं. तसेच 25 दिवस धरणे आंदोलन केलं. 41 दिवस बलिदान आनंदखेडा सुट्रेपाडा या पुण्यनगरीमध्ये देऊन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि फडणवीसांना एकनाथ शिंदेंना इशारा देण्याचा प्रयत्न केला, परंतु यांनी दुर्लक्ष केलं. यांनी महाराष्ट्राच्या जनतेला न्याय दिला नाही. नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये खात्यात देण्याचा शब्द दिला, परंतु तो पूर्ण केला नाही. तशाच पद्धतीने पक्के घर देण्याचा शब्द दिला, यांनी दिले नाही. अशा अनेक प्रकारचे फसवाफसवीचे धंदे यांनी सुरू ठेवले आणि महाराष्ट्राच्या जनतेला यांनी फसवण्याचा प्रयत्न केला. जनतेने जागृत होणं गरजेचं आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.